नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की भूसंपादनाचा कायदा. बघा, आपल्याकडे 2013 मध्ये भूसंपादनाचा कायदा आला, ज्याला आपण नवीन कायदा म्हणतो किंवा फेअर टू कॉम्पन्सेशन ॲक्ट असं म्हणतो. हा 2013 मध्ये कायदा तयार करण्यात आला आणि 1 जानेवारी 2014 पासून हा कायदा लागू केला. म्हणजे नवीन कायदा जो आहे 13चा कायदा 14 पासून लागू केला. मग प्रश्न पडतो, जर 14 पासून नवीन भूसंपादनाचा कायदा लागू झाला तर डिसेंबर 13 पर्यंत आपल्याकडे भूसंपादनाचा जुना कायदा होता का? तर होता. तो कधीचा होता? तुम्हाला ऐकून नवल वाटेल, आपण डिसेंबर 2013 पर्यंत जो भूसंपादनाचा जुना कायदा वापरत होतो किंवा इथे ते लागू होतं, तो कायदा होता 1894चा. ऐकून धक्का बसेल, पण 1894चा कायदा आपण चक्क 13 पर्यंत लागू होता किंवा त्या अन्वये भूसंपादन होत होतं. म्हणजे काय होत असेल? 1894चा कायदा ब्रिटिशकालीन कायदा होता. म्हणजे या कायद्याच्या अन्वये जे काही भूसंपादन डिसेंबर 13 पर्यंत झालं त्याच्यामध्ये बऱ्याच इरेग्युलॅरिटी होत्या, अन्यायकारक होतं, शासनाच्या फेवरचा कायदा होता आणि ज्याची जमीन संपादित केल्या जात होती त्याच्यावर अन्याय करणारा होता, असं सरळ सूत्र होतं. कारण ब्रिटिशकालीन कायदे तसेच होते. हे आमचं दुर्दैव आहे की याला रद्द करण्यासाठी आपण इतकी वर्ष घेतली. मग हा जो नवीन कायदा आणला 2014 पासून, त्याची महत्त्वाचे 3 घटक कोणते आहेत? पहिलं तर हा जो नवीन कायदा आहे त्याचं नावच आहे फेअर टू कॉम्पन्सेशन. तुम्हाला जे काही मोबदला देईल तुमच्या भूसंपादनाबद्दल ते फेअर असेल. आणि दुसरं, त्याच्यामध्ये जी काही लँड ॲक्विजिशनची जी काही प्रक्रिया राबवल्या जाईल ती न्याय्य आणि पारदर्शक असेल. आणि तिसरं, या नवीन कायद्यान्वये थेट खरेदी विक्रीसुद्धा 2 पक्षकारामध्ये, म्हणजे संपादित करणारं शासन असेल किंवा कंपनी असेल किंवा एखादं प्राधिकरण असेल, तर याच्यामध्ये थेट खरेदी विक्रीचा सुद्धा पर्याय आहे. तर हा जो नवीन कायदा आहे 2013चा, तो महत्त्वाच्या या 3 गोष्टी सांगतो. याच्या व्यतिरिक्त अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या कायद्यामध्ये आहे, रिहॅबिलिटेशन. म्हणजे एखाद्याचं भूसंपादन करून त्याला वाऱ्यावर सोडा, हे जे आधी होतं तसं नाही आहे. हा कायदा तुमचं पुनर्वसन करतो, तुमचं रिहॅबिलिटेशन करतो. त्याच्यामुळे हा कायदा तयार करताना बऱ्याच गोष्टी, म्हणजे मानव कल्याणाच्या गोष्टीसुद्धा इथे लक्षात ठेवलेल्या आहेत. डिटेलिंगमध्ये तर खूप महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत, तेवढं आपण इथे सांगू शकत नाही. आता याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट पाहायची आहे, ती म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सेव्हरन्स. सेव्हरन्सचा अर्थ होतो विभाजन. आता प्रिन्सिपल ऑफ सेव्हरन्स हे भूसंपादनामध्ये काय सांगतं की समजा तुमची 2 एकर जमीन आहे. 2 एकर जमीन संपादित करताना शासन किंवा जे काही प्राधिकरण संपादित करत आहे ते तुमच्या 2 एकरचा एका कोपरा संपादित करत नाही, ते त्यांच्या सोयीने करतात. म्हणजे समजा रेल्वेचा रूळ जाणार असेल तर सरळ रूळ काढणार ते. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीच्या मधून रेल्वेचा रूळ गेला असेल तर काय होईल की तुमच्या जमिनीचे 2 तुकडे पडले, यालाच सेव्हरन्स म्हणतात. तर आता हे जे काही सेव्हरन्स झालं त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचं एक तर मूल्य घटतं, दुसरं शेत जमीन होती तर त्याच्यात जे उत्पादन व्हायचं ते उत्पादन घटतं किंवा युटिलिटी घडली. तर युटिलिटी घटली, मूल्य घटलं, याच्यामुळे तुमच्याकडे जी जमीन उरते त्याचासुद्धा मोबदला, नुकसान भरपाई दिलं पाहिजे, असं प्रिन्सिपल ऑफ सेव्हरन्स म्हणतं. थोडक्यात तुमची 2 एकर जमीन आहे, मधून रेल्वे गेली, रेल्वेनी 1 एकर भूसंपादित केली, उरलेली 1 एकर तुमच्याकडेच आहे, 7 बाऱ्यावर तुमचंच नाव आहे, पण त्याचे 2 तुकडे पडले. आता या 2 तुकड्याचं उपयोगिता, त्याची प्रोडक्टिव्हिटी घटली म्हणून तुमच्याकडे उरली जी 1 एकर जमीन आहे त्याचा सुद्धा मोबदला तुम्हाला रेल्वेनी द्यावं. याचं सूत्र म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सेव्हरन्स. त्याच्यामुळे मित्र, तुमची जमीन जर भूसंपादित झाली असेल आणि तुम्हाला जर प्रिन्सिपल ऑफ सेव्हरन्स लागू होत असेल, असं काही असेल, तर तुम्ही तुमच्याकडे जी जमीन उरली त्याचं सुद्धा नुकसान भरपाई मागू शकता, अशी कायद्यात तरतूद आहे. तर मित्र, ही होती माहिती भूसंपादनाचा नवीन कायदा आणि प्रिन्सिपल ऑफ सेव्हरन्स. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज टाका. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे.
बाय.